नमस्कार. केटी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कमी पावसातही शेतीचे उत्तम उत्पन्न कसे घ्यावे आणि सेंद्रिय शेतीला कशी चालना द्यावी यासाठी कृषी विभाग आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राणी उंचगाव येथे जिल्हा कृषी अधिकारी आणि त्यांच्या पथकाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण भेट दिली. यावेळी त्यांनी परिसरातील गोशाळेला भेट देऊन सेंद्रिय खतांची माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन BBF यंत्राद्वारे पेरणीचे थेट प्रात्यक्षिक करून दाखवले. राणींचेगाव परिसरातील गोशाळेला जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे सर, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ साहेब, उपकृषी अधिकारी गणेश भुजबळ साहेब आणि श्री रेंगे साहेब यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राणी उंचगाव येथील श्रीरंगजी कामठे, तळेगाव येथील भीष्माचार्य दहातोंडे, गणेशजी लोंढे, पत्रकार कृष्णा शेळके आणि परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी गोशाळेतील उत्तम व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच गायीच्या शुद्ध शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोखूर खताबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. हे खत अधिक दर्जेदार कसे बनवता येईल आणि त्याचा वापर वाढवून कमी पावसातही जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. असे प्रयोगशाळेतील शेतकरी गावागावात या ठिकाणी तयार झाले पाहिजेत अशी अपेक्षाही यावेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संस्थेचे संचालक श्री विठ्ठल खैरे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यातही असेच मार्गदर्शन मिळत राहावे अशी विनंती केली. गोशाळेच्या भेटीनंतर कृषी विभागाच्या या पथकाने थेट शेताचा बांध गाठला. राणी उंचगाव येथील शेतकरी विठ्ठल खैरे यांच्या शेतामध्ये जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी आणि सर्व कृषी सहाय्यकांनी मिळून BBF म्हणजेच रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे पेरणीचे थेट प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवले. कमी पावसाच्या परिस्थितीत हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे वरदान ठरू शकते, पिकांची वाढ कशी चांगली होते आणि पाण्याचा योग्य निचरा कसा होतो यावर अधिकाऱ्यांनी अर्धा ते पाऊण तास सविस्तर चर्चा केली. कृषी विभागाच्या या थेट मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त केले असून परिसरातील शेतकऱ्यांकडून कृषी विभागाचे विशेष आभार मानले जात आहेत. कृषी विभागाचा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच दुष्काळी किंवा कमी पावसाच्या भागात शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.